सर, अहवाल आलेला आहे, अधिवेशनाची तारीखही निश्चित झालेली आहे, आक्षेप नोंदवला गेलेला आहे, जवळपास 4 लाखाच्या घरात आक्षेप आहे. नाही, ते दोन प्रकारच्या प्रक्रिया इथे होता. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल परवाला सादर झाला. आज किंवा उद्या कॅबिनेटची मीटिंग होईल आणि त्याच्यामध्ये ज्या शिफारसीनुसार कसलं आरक्षण द्यायचं याचा निर्णय झाल्यावरती तो 20 आणि 21 तारखेला होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये पारित केला जाईल. आम्ही सातत्याने त्याच्याकडे लक्ष ठेवून आहोत. परंतु परवापासनं ज्या काही बातम्या आपल्या माध्यमातून आणि इतर मीडियाच्या माध्यमातून येतात, काल दिवसभर चाललं होतं की 10% आरक्षण देणार, आज पुन्हा सांगतायत की 13% आरक्षण देणार. हे आरक्षण जर ओबीसी, एससी आणि एसटीला जे 50% आरक्षण मिळतं, या 50%पेक्षा अधिकचं आरक्षण मराठा समाजाला सरकार देणार असेल तर त्याला आमचा कधीही विरोध राहणार नाही. पण ज्या दिवशी 50 अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. टक्क्याच्या आतमधून हे आरक्षण देण्याचा सरकार विचार करेल. त्या दिवशी या महाराष्ट्रातील एससी, एसटी, ओबीसी एकत्र येऊन त्याचा पुन्हा यांच्यापेक्षा मोठा विरोध करेल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल. आजही आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, पण आम्हाला जे मिळते त्याच्यामधनं नाही. स्वतंत्र आरक्षण यापूर्वी ज्याप्रमाणे 2दा त्यांना दिलं होतं त्याचप्रमाणे सरकारने दिलं तर आमचा त्याच्यावरती कुठलाही आक्षेप राहणार नाही. आक्षेप नक्कीच नसेल, पण ज्या पद्धतीने काल जरांगे पाटलांची भाषा होती, त्यांनी त्या पद्धतीने म्हटलं की आम्ही वंशावळ संपून टाकू, जे आमच्या विरोधात आहे त्यांची कारकीर्द संपून टाकू, ही भाषा जी बोलली जात आहे त्यावर कसं वाटतं? आपण विषय काढला, फार छान विषय काढला की काल म्हणजे एवढ्या दिवसानंतर कालची त्यांची जी पत्रकार परिषद होती ती पूर्ण धमकीवजा पत्रकार परिषद होती. काय काय शब्द वापरले हो त्यांनी की आम्हाला जे विरोध करतील त्यांना टपकून टाकू. मी टपकून टाकू शब्द पहिल्यांदाच वापरला आपल्या विदर्भामध्ये, तरी तो मुंबईकडे चालते, पण एकदम टपकून टाकू त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा त्यांची वंशावळ राज्यात राहणार नाही. आता वंशावळ राहणार नाही म्हणजे आमचे वडील, आजोबा, पंजोबा, नातू, पुतणे सर्वांना संपवून टाकू, म्हणजे आमची खानदान कायमची मिटवून टाकू अशी भाषा त्यांचे शब्द आहे, माझे नाही, की आम्ही त्यांची खानदान कायमची मिटवून टाकू आणि राजकीय कारकीर्द त्यांची बदनाम करून टाकू. ही कसल्या प्रकारची भाषा आहे? या महाराष्ट्राची ही सभ्यता आहे का? त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि पोलीस यंत्रणेला विनंती करतो की अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या माणसाच्या विरोधात तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे. सामूहिकरित्या धमकी देतो आहे. जे काही मान्य छगन भुजबळ साहेब असतील, वडेट्टीवार असतील, आमचे प्रकाश शेंडगे असतील, टी.पी. मुंडे असतील, इतर मंडळी असेल, आम्ही असू, आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता आम्ही समाजाच्या सोबत आहोत. ते जसे त्यांच्या समाजासाठी झटते, आम्ही आमच्या समाजासाठी झटतोय, हा काही गुन्हा नाही. आणि मग आम्हाला टपकून टाकायची भाषा, आमची खानदान मिटवण्याची भाषा, आमची वंशावळ संपवण्याची भाषा जरी वापरत असतील तर त्यांच्या विरोधात सरकारने त्वरित ऍक्शन घ्यावी आणि पोलीस यंत्रणेने गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि जेलमध्ये टाकावं. अन्यथा संपूर्ण ओबीसी समाज या राज्यातील त्यांच्या विरोधामध्ये उभा राहील. काय मागणी करावी? म्हणजे आता वक्तव्य करून चुकले, पोलीस कारवाई करतील हा नंतरचा भाग आहे, पण त्यांनी वक्तव्य मागे घ्यावे, ओबीसीची माफी मागावी, तो त्यांचा विचार आहे काय करायचा. अन्यथा उद्यापासून त्यांच्यावरती पोलिसात गुन्हे दाखल करून सुरू होईल. त्यांची प्रेस आहे. आम्हाला जर टपकून टाकायची भाषा करत असेल तर आम्हाला सुरक्षा पोलिसांना मागावी लागेल. आम्ही पोलिसांना सुरक्षा मागू आणि त्यांना पहिले आतमध्ये टाकण्याची भाषा करू. कोणी टपकून टाकायची भाषा करत असेल, वंशावळ संपवण्याची भाषा करत असेल, खानदान मिटवण्याची भाषा करत असेल तर आम्ही का बरं चूप राहायचं? सरकारने उत्तर द्यावं, तर याला पोलिसांनी उत्तर द्यावं. आणि त्यांचे जे समर्थक आहे, आजपर्यंत आमच्या लोकांकडनं एक शब्द बोलल्या गेलं तर टोल होत होतं एवढं मोठं, हे करून टाकू. आता कुठं गेले त्यांचे समर्थक? त्यांना वाटते का ही भाषा चांगली आहे म्हणून? त्यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावं आणि त्यांनी उत्तर द्यावं की अशा प्रकारची भाषा जर शोभत असेल, मग अशा प्रकारची भाषा असेल तर जशाच तसं उत्तर आम्हाला सुद्धा द्यावं लागेल, याची सुद्धा त्यांनी दखल घ्यावी. तुम्ही स्वतः गुन्हे दाखल करण्यासाठी आवाहन करणार आहे ओबीसीने? करू, आणखी बघू ना. आता आज आम्ही सांगतो आहे, अन्यथा आम्हाला गुन्हे दाखल करावेच लागेल. सर्व लोक आम्ही गुन्हा दाखल करू. ऑन रेकॉर्ड आहे त्यांची प्रेस, मी काही हे नाही बोलत आहे. आम्हाला जर आमची स्वतःची सुरक्षा करायची आहे तर आम्हाला गुन्हा दाखल करावाच लागेल. उद्या एखादा आलं कोणी रस्त्यामध्ये आम्हाला टपकून टाकलं
मग आमच्या कुटुंबाचं काय? मग आमच्या कुटुंबाला कारण त्यांनी हे तिन्ही शब्द वापरले आहे की त्यांना टपकून टाकू, त्यांची वंशावळ संपवून टाकू, त्यांची खानदान कायमची मिटवून टाकू आणि राजकीय कारकीर्द बदनाम करून टाकू. चारही शब्द त्यांचे आहे आणि म्हणून सरकारने या सर्व ओबीसी नेत्यांची सुरक्षा वाढवायला पाहिजे आणि त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे आणि असं वक्तव्य जे करतात त्यांना इमिजिएट जेलमध्ये टाकायला पाहिजे, आत्महत्या टाकायला पाहिजे, गुन्हा दाखल करायला पाहिजे. कुठेतरी सरकार त्यांचा हे शब्द हे त्या पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर सरकार कुठं ऍक्शन घेत नाही असं वाटतंय तुम्हाला? मग ते तर सरकारला चॅलेंज करून राहिले. काल त्यांनी काय म्हटलं, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारने केली नाही तर सरकारला पश्चाताप करावा लागेल. हे सुद्धा काल त्यांनी म्हटलं की सरकारला पश्चाताप करावा लागेल. म्हणजे सरकारलाही धमकी, ओबीसी नेत्यांनाही धमकी, ओबीसी समाजालाही धमकी, सर्वांना धमकी देऊन राहिले ते. सरकारने याच्याकडे लक्ष ठेवावं. आमचा माणूस थोडासा काय बोलला कोणी तर मोठा गावागाव केला जातो. काय म्हणजे मला हे समजून कुठल्या प्रकारचं आंदोलन कुठल्या वळणावरती हे चाललेलं आहे याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे की उद्या जर या महाराष्ट्रामध्ये दंगल उभी झाली तर याला कोण जबाबदार राहील अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर. आणि मग सरकारने लवकरात लवकर याच्यामध्ये हस्तक्षेप करून अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये कारवाई केली पाहिजे. 40% जे राज्यमाला स्वर्ग आयोगाने ईमेलद्वारे हरकती आणि आक्षेप मागवले होते त्यामध्ये जे 40% लोकांनी म्हणलेलं आहे की मराठा समाज हा मागास आहे, मराठा समाज मागासला पण असल्याचं त्यात ईमेल्स आलेले आहेत. नाही, आता कसं आहे की जोपर्यंत तो अहवाल बाहेर येत नाही, आता हे सर्व वर्तमानपत्राच्या येऊन आलं, पण आमच्यासारखी माणसं जोपर्यंत आमच्या समोर तो अहवाल येत नाही त्या अहवालामध्ये त्यांनी काय काय ऑब्झर्वेशन दिले, निरीक्षण दिलं, किती आले अर्ज, काय आले, कोणाचं काय म्हणणं होतं, मग आम्ही त्याचा निपटारा कसा केला आणि शेवटी आम्ही या आधारावरती हा निष्कर्ष काढला. हा अहवाल जेव्हा आम्ही वाचू त्याच्यावरती आम्ही प्रतिक्रिया देऊ, तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. ज्या पद्धतीनं चंद्रलाल मेश्राम यांच्यावर कारवाई झाली त्यांनी म्हटलंय की मला सह्या न करता अहवालावर म्हणजे कुठलाही अहवाल न वाचू देता सह्या करायला लावलेला आहे, हा अहवाल टिकणार नाही असे ते म्हणाले. आता ते निवृत्त न्यायाधीश आहेत आणि दुखावलेले आजच्या परिस्थितीला काही कारण नसताना त्यांना त्या राज्य मागासवर्गीय आयोगामधनं निष्कासित करण्यात आलं, बडतर्फ करण्यात आलं. ही फार शोकांतिका आहे. 60% असलेल्या ओबीसी समाजाला ज्या ठिकाणी प्रतिनिधित्व असतं त्या ठिकाणी त्यांची कशी गळचेपी केली जाते हे सरकारने दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून एवढ्या प्रकारचे घाणेरडे शब्द वापरले असताना सुद्धा आंदोलकाच्या विरुद्ध सरकार कारवाई करत नाही. म्हणून सरकार हे मराठ्यावर प्रेम करणारं, मराठ्यांच्या बाजूने उभं असणारं आहे आणि ओबीसीवरती अन्याय करणारं आहे हे या माध्यमातून सिद्ध होतं. ओबीसी समाज कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेईल यानंतर? नक्कीच घेऊ. जशी जशी वेळ येईल तशी आक्रमक भूमिका आम्ही सुद्धा घेऊ.